हाय हॅलो नमस्कार. निहारिका फॅशन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर बघा, आज इथे मी अशा मोठ्या साईजचा ट्रॅव्हल पाऊच किंवा मग मेकअप पाऊच म्हणू शकतो हा बनवलेला होता. आणि हा आतनही याची फिनिशिंग खूप सुंदर होती आणि हा इतका स्पेशियस आहे की आपले आरामशीर मेकअप प्रोडक्ट्स किंवा मग छोट्या मोठ्या बाकीच्या काही वस्तू असतील आरामशीर ह्यात बसणार आहेत. आणि यात मी 2 ते 3 पाऊच बनवून घेतलेत. तर चला म्हटलं आज तुमच्यासोबतही हा पाऊच कसा बनवायचा हा शेअर करूया. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन येणारे नवनवीन व्हिडिओ किंवा मग बॅग रिलेटेड हेल्पफुल इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे ना मी अशा प्रकारे एक सुंदर कापड घेतलेला आहे आणि त्यासोबत एक फोम शीट घेतलेली आहे. आणि आता आपल्याला हे कापड फोम शीट सोबत अटॅच करून घेतलंय. आणि हे अटॅच केल्यानंतर आपल्या बॅगला एक चांगली स्टिफनेस येईल आणि आपल्याला त्याच मापाचं अस्तर इथं कट करून घ्यायचंय. आपल्याला अस्तर आधी जॉईन करून नाही घ्यायचं, अस्तर आपल्याला नंतर जॉईन करायचंय. तर बघा, इथे आपण अस्तर बाजूला ठेवून घेऊ आणि आपण याचं माप बघूया. तर याचं माप आहे 19 इंच बाय 16 इंच. तर हा 19 इंच बाय 16 इंचाचा कपडा आहे. त्याला तुम्ही क्विल्टिंगही करून घेऊ शकता किंवा मग चारी साईडनी शिलाई सुद्धा देऊन घेऊ शकता. आणि इथं आपल्याला ह्याच मापाचं अस्तर सुद्धा घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला जिथून 16 इंच होतं तिथून आपल्याला एक चेन घ्यायची आहे 16 इंचाची आणि ती चेन सेपरेट करून त्याला उलट ठेवून एका साईडनी एक आणि दुसऱ्या साईडनी दुसरी अशी जॉईन करून घ्यायची आहे. आणि इथं आता मी दोन्ही चेन जॉईन करून घेते. आणि तुम्हाला जर वाटल्यास तुम्ही ब्लॅक कलरची चेनही इथं यूज करू शकता. माझ्याकडे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये होती म्हणून मी इथं यूज केलेली आहे. तर बघा, इथे मी दोन्ही साईडला चेन जॉईन केली. आणि आता आपले जर आतले धागे दोरे दिसायचे नसतील किंवा बॅक फिनिशिंग सह रेडी करायची असेल तर त्यासाठी आता आपल्याला हे अस्तर जॉईन करायचे. तर आधी अस्तर जॉईन न करता आपण ह्या स्टेपला अस्तर जॉईन करून घेणार आहे. त्यामुळे आपल्या बॅगची फिनिशिंग खूप छान तयार होते. आणि तर बघा, आता इथं जिथून चेन आपण जॉईन केली होती बरोबर त्याच्यावरच आपल्याला हे दोन्ही साईडनं अस्तर जॉईन करून घ्यायचे. आणि जर तुम्ही स्टार्टिंगला शिकत असाल, जर तुमच्याकडे फोम शीट अवेलेबल नसेल तर तुम्ही जे आपले गहूचे किंवा मग दुसरे काही जे पोतं येतं त्या पोत्याचं सुद्धा यूज इथं करू शकता. तर बघा, इथं मी दोन्ही साईडनं अस्तर जॉईन करून घेते. आणि आता आपल्याला जे हे अस्तर आहे ते जॉईन केल्यानंतर आपण अस्तर थोडं जास्त घेतलं होतं, त्यामुळे साईडचं जे एक्स्ट्राचं आलेलं होतं ते आपण कटिंग करून घेणार आहोत. आणि हा पाऊच आपल्या खूप उपयोगी येतो आणि हा सध्या खूप ट्रेंडिंग आहे, कारण की कुठे बाहेर जाताना किंवा मग ट्रॅव्हलिंगच्या वेळेस यात आपले मेकअप प्रोडक्ट्स किंवा मग इतर काही छोटे छोटे साहित्य आपले खूप सोप्या पद्धतीने खूप जास्त प्रमाणात बसतात. आता इथे अस्तर जॉईन केल्यानंतर आपल्याला ते अस्तर आतल्या बाजूनं पलटी करून घ्यायचंय आणि जे दोन्ही साईडला शिलाई होत्या त्याच्यावरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर इथे मी व्यवस्थितपणे दाबटीप देऊन घेते. आपल्या चॅनलवर खूप हेल्पफुल व्हिडिओ किंवा मग खूप छान छान बॅगचे व्हिडिओ अवेलेबल असतात आणि ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलेले असतात. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपल्या व्हिडिओला खाली सुद्धा एक छोटंसं लाईक नक्की करा. तर बघा, इथे मी दोन्ही साईडला दाबटीप देऊन घेतली आणि आपली आतनं सुद्धा बॅक फिनिशिंग सोबत रेडी होतीये. तर बघा, इथे मी अस्तर जॉईन करून घेतल्यानंतर दाबटीप दिली. नंतर आपल्याला यात रनर इन्सर्ट करून घ्यायचंय. आणि रनर इन्सर्ट केल्यानंतर तुम्ही ह्या बॅगला आपण उलटी करून घेणार आहे. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही दोन्ही साईडला एक एक रनर जॉईन करून घेऊ शकता, पण मी इथं एकच रनर अटॅच करते. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला बॅग ही उलटी करून घ्यायची. सध्या ना हँडमेड खूप ट्रेंडिंग आहे, त्यामुळे हँडमेडच्या वस्तू खूप जास्त रेटमध्ये किंवा जास्त किंमतीत सेल होतात. पण जर तुम्हाला वाटलं स्टार्टिंगला तुम्ही कमी प्राइस ठेवूनही हे आपला बिझनेस स्टार्ट करू शकता. त्यामुळे काय होईल, तुमचे कस्टमरही तुमच्यासोबत कनेक्ट होतील आणि जसं जसं तुमचा बिझनेस वाढेल तेव्हा मग तुम्ही ही याची प्राइस व्यवस्थितपणे तुम्हाला जे मार्जिन वाटेल तुम्ही त्या मार्जिनमध्ये हे वस्तू विकू शकता. तर बघा, इथे अशा प्रकारे मी फोल्ड करून घेतलं होतं. जे उलटं करून घेतलं होतं त्याला आपण व्यवस्थितपणे ठेवत त्याचा मिडल काढून घ्यायचं. आणि मिडलला आपल्याला बघा, जी मिडलची मार्किंग केली आपण त्या मार्किंगवर आपल्याला जी चेन जॉईन केली होती ते व्यवस्थितपणे अशा प्रकारे सेट करत घेऊन आपल्याला दोन्ही साईडनी शिलाई देऊन घ्यायच्यात. तर बघा, इथे दोन्ही साईडनी शिलाई देऊन घेते. आणि हा शिलाई देताना 3 ते 4 शिलाई देऊन घ्यायची, कारण की ही बॅग मजबूत तयार व्हावी किंवा मग शिलाई ह्याची उघडू नये म्हणून. आणि आपण ही साध्या मशीनवर करतोय त्यामुळे ही शिलाई उघडण्याचा
शिलाई 4 ते 5 देणं खूप गरजेचं आहे. इथं मी व्यवस्थितपणे शिलाई देऊन घेतली आणि आता आपल्याला याच्यावरती 2-2 इंचाचे बॉक्स तयार करून घ्यायचे. तर बघा इथं मी 2-2 इंचाचे बॉक्स रेडी करून घेते आणि ही 2-2 इंचाचे बॉक्स रेडी करून घेतल्यानंतर ह्याला आपण व्यवस्थितपणे कट करून घेणार आहोत. आणि यामुळे काय होईल, आपल्या पाऊचला एक सुंदर असा चौकोनी लुक तयार होईल आणि असा एक बेस पण खूप छान तयार होतो. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही कमी मार्जिनचे किंवा मग 1.5 इंचाचे बॉक्स सुद्धा रेडी करून घेऊ शकता. पण मी इथं बेस चांगला तयार होण्यासाठी 2-2 इंचाचे बॉक्स रेडी करून घेतलेत आणि ते कट करून घेतलेत. आणि कट करून झाल्यानंतर जे आपला शिल्लक पार्ट होता त्याच्यावरती आपल्याला एक शिलाई देऊन घेऊन त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर पायपिंग करून घ्यायची आहे. तर बघा इथे मी व्यवस्थितपणे कट करून घेतले आणि आता आपल्याला ह्याचे जे रफ एजेस होते त्याच्यावर आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. पायपिंगसाठी मी इथे नॉन वोव्हनचा वापर केला होता. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही अस्तरचाही उपयोग करू शकता. तर मी इथं दोन्ही साईडला पायपिंग करून घेतली आणि आता आपल्याला 4ही कोपरे असं व्यवस्थितपणे अटॅच करून घ्यायचे आहेत. आणि हो, अटॅच करताना लक्षात ठेवायचं, जी आपली चेनची बाजू आहे त्याच बाजूला आपल्याला जो खालचा पार्ट होता तो व्यवस्थितपणे अटॅच करून घ्यायचा आहे 4ही साईडनी. त्यामुळे आपली बॅग एक फिनिशिंगसह एक प्रोफेशनल पद्धतीने रेडी होते. तर बघा इथे मी 4ही साईडला शिलाई देऊन घेते. तर बघा इथे 4ही कोपरे जॉईंट करून घेतलेत आणि आता आपल्याला 4ही कोपऱ्याला सुद्धा फिनिशिंग करून घ्यायची. जर तुम्हाला वाटलं की तुम्ही फिनिशिंग नाही करायची किंवा असंच राहून द्यायचे तरी काही प्रॉब्लेम नाही, पण मी इथे फिनिशिंग देऊन घेते. तर बघा अशा प्रकारे मी 4ही साईडला फिनिशिंग देऊन घेतली आणि आता आपल्याला हा पाऊच सरळ करून घ्यायचा आहे. आणि सरळ केल्यानंतर याचे कोपरे पण व्यवस्थितपणे बाहेर काढून घ्यायचे. आणि हा पाऊच आपला इतका युजफुल आहे, इतका उपयोग आहे की आपण ह्याला रोजच्या डेली लाईफमध्ये ह्याचा खूप यूज होतो. आणि हा पाऊच दिसायला सुद्धा खूप ट्रेंडी लुक देतो. तुम्ही अशा प्रकारे खूप छान छान पाऊच बनवू शकता. तुम्हाला घरात यूज करायचा असेल तरी तुम्ही अशा प्रकारे वस्तू बनवून घेऊ शकता. किंवा मग जर तुम्हाला माझ्याकडून अशा काही वस्तू बनवून हव्या असतील तर मला इंस्टाग्रामवर नक्की DM करा. आणि अशा प्रकारे हा आपला पाऊच रेडी झालाय. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता हवाय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. आणि ह्याच्यात बघा मी मोठ्या साईजचा जो आपला बॉक्स असतो तोही इथं ठेवून दाखवलाय की ह्याची साईज किती मोठी आहे. आणि आता आपण याला मेजरिंग टेपनेही मेजर करून बघूया ह्याची साईज किती येते. तर बघा इथं याची साईज आपण बघून घेऊ. हा पाऊच लांबीला हा पाऊच 9 इंच तयार झालेला आहे. ह्याचा बेस 5 इंचाचा ह्याचा बेस रेडी आहे आणि ह्याची उंची 6 इंच हा उंचीचा पाऊच आहे. तर बघा तुम्ही अशा प्रकारे हे पाऊच बनवून सेल करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.